नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर आज आपण या ठिकाणी 11वीचा मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा लिमिट हा टॉपिक जो सेकंड सेमिस्टरसाठी आहे तर तो आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. पेपर सेकंड मॅथमॅटिक्स. तर 12वीच्या दृष्टीने फक्त मॅथमॅटिक्समध्ये नव्हे तर फिजिक्समध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकचा अभ्यास गरजेचा आहे. मग त्या दृष्टीने पॅरलल दोन्ही सब्जेक्ट्स आहेत. फिजिक्स हा पूर्णपणे मॅथमॅटिक्सवरती डिपेंड आहे. तर ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत 11वीच्या प्रत्येक विषयाच्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे 12वीची बोर्डाची एक्झाम, त्यानंतर येणारी CET एक्झाम याच्यामध्ये किंवा JEE असू द्या, नीट एक्झाम असू द्या, एंट्रन्स एक्झाम असू द्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. बेसिक समजला की पुढचा पॉईंट समजायला काही अडचण येत नाही. तर 11वीचे हे जे टॉपिक्स आहेत आपण आता पहिला बघणार आहोत तो म्हणजे लिमिट, त्यानंतर आहे कंटिन्युटी आणि त्यानंतर आहे डिफरन्सिएशन. तर हे जे टॉपिक्स आहे हे 12वीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत फिजिक्स ॲज वेल मॅथमॅटिक्स. तर त्यामधला आपण पहिला टॉपिक चालू करतोय तो म्हणजे लिमिट्स. तर लिमिट म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? मर्यादा, बरोबर आहे. मग आता इथं मर्यादा कुणाची बघायची आहे? तर या ठिकाणी मॅथमॅटिकल फंक्शनची मर्यादा, फंक्शनचं लिमिट आपण बघणार आहोत. मग फंक्शन जनरली आपण कसं डिनोट करतो? तर y = f(x) या फॉर्ममध्ये आपण फंक्शन डिनोट करतो की ज्याच्यामध्ये y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. या फंक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही टॉपिकमध्ये बघितलेले आहेत. ते म्हणजे कोणते तर अल्जेब्रिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, लॉगॅरिथमिक फंक्शन्स आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आहेत, त्यानंतर कॉन्स्टंट फंक्शन आहे, इव्हन फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहेत की जे तुम्हाला झालेले आहेत. मग आता या फंक्शनचं y = f(x) या फॉर्ममध्ये जर फंक्शन असेल, एक्सच्या व्हॅल्यू जसजशा बदलू तसतशा आपोआप वायच्या व्हॅल्यू बदलतात. त्यामुळे y या व्हेरिएबलला डिपेंडंट व्हेरिएबल म्हटलं जातं, x या व्हेरिएबलला इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. मग या फंक्शनचं लिमिट आपल्याला या ठिकाणी डिफाईन करायचं आहे. मग लिमिट म्हणजे मराठीत काय म्हटलं तुम्ही? मर्यादा. आता या फंक्शनची मर्यादा कसं डिफाईन करता येते तर ते बघण्यापूर्वी आपण एक जॉमेट्रिकल एक्झाम्पल बघूया की मी काय घेतलेला आहे. हा सर्कल घेतलेला आहे आणि आता या सर्कलमध्ये मी काय काढलेले आहे तर एक जॉमेट्रिकल फिगर बंदिस्त आकृती काढलेली आहे ती म्हणजे कोणती? ट्रायंगल काढलेली आहे. आता ट्रायंगलला 3 साइड्स आहेत. आता यामध्ये मला आता काय तुम्ही सांगायचं आहे की हा जो सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये इन्स्क्राईब झालेला हा जो ट्रायंगल आहे. मग या फिगरवरून आपल्या लक्षात येते की ट्रायंगलचा एरिया हा सर्कलच्या एरियापेक्षा कसा असणार आहे? लहान असणार आहे. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल आहे तर त्याची जी जॉमेट्रिकल फिगर आत होती त्याचे साइड्स मी वाढवली, एक साइड वाढवली म्हणजेच हा काय केला? क्वाड्रिलॅटरल मी त्या ठिकाणी तयार केला. साइड वाढवली. साइड वाढवल्यामुळे काय फरक लक्षात आला आपल्या की आता हा जो डिफरन्स आहे, कुठला डिफरन्स? तर सर्कलच्या एरियामधला आणि या जॉमेट्रिकल क्वाड्रिलॅटरलच्या एरियामधला जो डिफरन्स असणार आहे तो मगाशी जो डिफरन्स होता ट्रायंगलचा आणि सर्कलच्या एरियामधला डिफरन्स याच्यापेक्षा कसा असणार आहे? तर हा कमी झालेला असणार आहे. बरोबर आहे की नाही? साईड वाढवल्यामुळे एरिया हा वाढला ह्या आतल्या फिगरचा आणि तो वाढल्यामुळे त्यांच्यामधला डिफरन्स हा काय झालेला आहे? कमी झालेला आहे. पुन्हा आता हा जो क्वाड्रिलॅटर आहे त्याच्याऐवजी मी काय केला? पेंटागॉन तयार केला. 5 साइडचा हा फिगर तयार केली आतमध्ये. तर यामुळे काय झालं? पुन्हा तो जो डिफरन्स असणार आहे एरिया ऑफ दिस सर्कल आणि एरिया ऑफ दिस पॉलिगॉन तर यांच्यामधला डिफरन्स हा काय होणार आहे? कमी होणार आहे. पुन्हा आपण अजून एक साइड वाढवली तर काय लक्षात येणार आहे? तसंच लक्षात येणार आहे की एरिया ऑफ दिस सर्कल आणि एरिया ऑफ दी पॉलिगॉन यांच्यामधला डिफरन्स हा कमी होत जाणार आहे. का कमी होत जातोय? तर आपण काय करतोय तर आतला हा जो पॉलिगॉन आहे त्याच्या साइड्स आपण वाढवतोय. म्हणजे सपोज करा की एक्स ही जर त्याची साइड असेल आतल्या पॉलिगॉनची तर एक्सची जर व्हॅल्यू आपण अप टू इन्फिनिटी पर्यंत वाढवत गेलो आपण. आता इथे 4 आहे, 5 आहे, 6 आहे, सो ऑन अप टू कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत गेलो तर आपल्या काय लक्षात येणार आहे की हा जो डिफरन्स असणार आहे त्या दोन्हीमधला तो अगदी लहानात लहान होत जाणार आहे. एरिया ऑफ दी सर्कल आणि एरिया ऑफ दी
पॉलिगॉन. मग अशा स्टेजला की लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी, लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी, एक्स म्हणजे या पॉलिगॉनची साईड्सची जर संख्या ही अप टू इन्फिनिटीपर्यंत वाढवत गेलो तर एरिया ऑफ पॉलिगॉन इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ पॉलिगॉन इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. परंतु आपण असं म्हणू शकत नाही की एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी, की ज्या वेळेला सर्कलचा एरिया आणि पॉलिगॉनचा एरिया हा इक्वल होणार नाही, असं कोणतीही स्टेज आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. मग आता यावरून आपण हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स फंक्शन, तर या एफ ऑफ एक्स फंक्शनचं लिमिट आपल्याला डिफाईन करायचं आहे. मग लिमिट हा पूर्ण शब्द न लिहिता आपण एल आय एम हा शॉर्ट फॉर्म मध्ये तो शब्द लिहितो. लिमिट ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स at x tends to a, as x tends to a, ही कोणतीही फायनाइट व्हॅल्यू घेतलेली as x tends to a is equal to l. अशा प्रकारे आपण या लिमिट ऑफ द फंक्शनची मॅथमॅटिकल डेफिनेशन या ठिकाणी आपण सांगू शकतो की जर x tends to a, जर या एफ ऑफ एक्स फंक्शनमधील व्हेरिएबल x tends to a जर होत असेल तर त्या फंक्शनचं लिमिट आपल्याला व्हॅल्यू मिळते इट इज इक्वल टू l. मग याच्यामध्ये x टेन्स टू a ही टर्म आहे. मग या x टेन्स टू a याचा अर्थ काय होतो तर x आणि a यांच्यामधील डिफरन्स, x आणि a यांच्यामधील डिफरन्स हा अगदी लहानात लहान, पण तो नॉट इक्वल टू, बट x इज नॉट इक्वल टू a. x टेन्स टू a चा अर्थ काय होतो तर x आणि a यांच्यामधला डिफरन्स हा अगदी लहानात लहान, परंतु x इज नॉट इक्वल टू a. मग आता याच्यामध्ये पुन्हा दोन केसेस तयार होतात. कोणती तर आयदर x टेन्स टू a प्लस और आयदर x टेन्स टू a मायनस. आता इथं a घेतलेला आहे आपण फायनाइट टर्म, मग त्याच्याऐवजी आपण कोणती कॉन्स्टंट टर्म घेऊया. सपोज करा x टेन्स टू 5 घेतलेला आहे. आता x टेन्स टू 5 प्लस आणि x टेन्स टू 5 मायनस म्हणजे कुठल्या व्हॅल्यू येतात तर x टेन्स टू 5 प्लस म्हणजे 5 पेक्षा मोठी, पण किती मोठी की अशी टर्म की ती टर्म आणि 5 यांच्यामधला डिफरन्स अगदी लहानात लहान असला पाहिजे. म्हणजेच कोणती घेऊ शकतो आपण तर 5.0.0.0.1 ही 5 आहे का नाही, परंतु 5 पेक्षा मोठी आहे, तर अशी ही व्हॅल्यू आपण x टेन्स टू 5 प्लस साठी घेऊ शकतो. आता x टेन्स टू 5 मायनस म्हटल्यानंतर कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो 5 पेक्षा लहान, पण किती लहान तर अशी टर्म की ती टर्म आणि 5 यांच्यामधला डिफरन्स अगदी निग्लिजिबल असला पाहिजे. ती म्हणजे कोणती येणार आहे 4.99999. ही टर्म आणि 5 यांच्यामधला डिफरन्स हा जर बघितला तो अगदी निग्लिजिबल आहे, परंतु ही टर्म आणि 5 ह्या इक्वल आपण म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे हे x टेन्स टू a, x टेन्स टू a मायनस, x टेन्स टू a प्लस या तिन्हीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येतो आणि त्यावरून आपण फंक्शनचं लिमिट ॲज x टेन्स टू a इक्वल टू l या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे. आता या डेफिनेशनवरून नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. अल्जेब्रा ऑफ लिमिट्स ऑफ दी फंक्शन. मग आता अल्जेब्रा हा जो शब्द आहे तो तुम्हाला गेलेला आहे 10वी मध्ये. अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे मॅथमॅटिक्सचे तुम्ही दोन पार्ट आहेत. मग या अल्जेब्रामध्ये आपण काय बघतो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बघतो प्रोसेस या जनरली. मग आता इथं अल्जेब्रा कुणाचा बघायचा आहे लिमिट ऑफ दी फंक्शनचा. फंक्शनचं जे लिमिट आपण डिफाईन केलं त्याचा अल्जेब्रा आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे, स्टेट करणार आहोत. मग आता इथे एक फंक्शन घेतलेलं आहे जनरली एफ ऑफ एक्स फंक्शनचं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए डिफाईन केलेलं आहे एल. मग अल्जेब्रा डिफाईन करण्यासाठी आपल्याला कमीत कमी आपल्याकडे दोन फंक्शन्स असावे लागणार आहेत. दोन टर्म असल्याशिवाय आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करू शकत नाही. त्याच पद्धतीने दुसरा फंक्शन मी जर जी ऑफ एक्स घेतलं की ज्याचं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एम येते, असे दोन फंक्शन्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत अल्जेब्रा डिफाईन करण्यासाठी. पहिलं फंक्शन लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल and second is limit as x tends to a g of x is equal to m. यावरून फर्स्ट अल्जेब्रा विदाउट प्रूफ आपण मांडणार आहोत. इट इज इक्वल टू लिमिट as x tends to a f of x plus g of x
या ठिकाणी, तर एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स या दोन फंक्शनची या ठिकाणी ॲडिशन आहे आणि त्या ॲडिशन फंक्शनवरती आपल्याला लिमिट ऑपरेट करायचं आहे. मग हा अल्जेब्रा काय सांगतो, इट इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए ऑफ द फंक्शन जी ऑफ एक्स. Next number 2, subtraction, that is limit as x tends to a of the function f of x minus g of x. दोन फंक्शन्स या ठिकाणी घेतलेले आहेत, f of x and g of x, त्यांचे सबट्रॅक्शन घेतले आणि अशा सबट्रॅक्टेड फंक्शन वरती लिमिट जर ऑपरेट करायचं असेल तर हा अल्जेब्रा सांगतो त्या प्रत्येक फंक्शन वरती लिमिट सेपरेट ऑपरेट करा. That is equal to limit as x tends to a f of x minus limit as x tends to a of the function g of x. आणि या व्हॅल्यू पुट केल्या तर इथे येणार आहे l प्लस m आणि इथे येणार आहे l मायनस m. तर असा हा सेकंड अल्जेब्रा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता या अल्जेब्रामध्ये आपण दोनच फंक्शन घेतलेलं आहे. मग दोनच फंक्शनसाठी लागू होतो का हा? नाही. दोन किंवा दोनापेक्षा जास्त कितीही फंक्शनची बेरीज असू द्या, कितीही फंक्शनची वजाबाकी असू द्या, लिमिट जर ऑपरेट करायचं असेल तर हा अल्जेब्रा काय सांगतो, सेपरेट लिमिट ऑपरेट करा. फक्त प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस त्या ठिकाणी मांडायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबर 3, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इनटू जी ऑफ एक्स. इंटूला क्रॉस लिहा, डॉट लिहा किंवा कोणतेही साईन नसेल तर आपण त्याचा अर्थ मल्टिप्लिकेशन असाच घेतो. मग आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याच्यावरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर हा सुद्धा अल्जेब्रा काय सांगतो, त्या दोन्हीही फंक्शनवरती सेपरेट लिमिट ऑपरेट करा. Therefore it is equal to limit as x tends to a f of x into limit as x tends to a g of x, which is equal to l into m. Number 4 is division. Algebra for division. If f of x upon g of x, this division function, and if we operate limit as x tends to a, then it is equal to limit as x tends to a f of x upon limit as x tends to a g of x is equal to l upon m. तर अशा प्रकारे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कितीही फंक्शनची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सुद्धा लिमिट ऑपरेट करायचं असेल तर या 4 अल्जेब्रावरून आपल्याला काय लक्षात येतंय की त्या प्रत्येक फंक्शनवरती लिमिट कसं ऑपरेट करायचं, सेपरेट ऑपरेट करायचं. आणि प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन. आणि लास्ट अल्जेब्रा नंबर 5 आपण बघितलेला आहे, बघणार आहोत तो म्हणजे कोणता, तर लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए k into f of x. कोणतं फंक्शन घेतलेलं आहे, k into f of x. मग हे कसलं फंक्शन आहे k into f of x, तर f of x या फंक्शनला k या टर्मने मल्टिप्लाय केलेला आहे की जी कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे कॉन्स्टंट टर्मने फंक्शनला जर मल्टिप्लाय केलेलं असेल आणि अशा या फंक्शनवरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर हा अल्जेब्रा सांगतो की ती कॉन्स्टंट टर्म लिमिटच्या बाहेर घ्या, k into limit as x tends to a f of x. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कॉन्स्टंट टर्मवरती लिमिटचा परिणाम होत नाही. लिमिटचा परिणाम कुणावरती होणार आहे, ज्या ठिकाणी व्हेरिएबल असणार आहे. व्हेरिएबल कुठे आहे, मग फंक्शनमध्ये आहे. त्यामुळे ही कॉन्स्टंट टर्म आपण लिमिट ऑपरेट करण्यापूर्वी त्याच्या बाहेर घेतलेले आहे. तर अशा प्रकारे हे 5 अल्जेब्रा विदाउट प्रूफ आपल्याला अभ्यासाला आहेत. या टॉपिकमधला पहिला पॉईंट अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. मग या अल्जेब्रामध्ये पहिला अल्जेब्रा काय सांगतो की दोन किंवा दोनापेक्षा जास्त फंक्शनची बेरीज असू द्या, लिमिट ऑपरेट करायचं असेल तर सेपरेट ऑपरेट करायचं, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन. आणि लास्ट अल्जेब्रा कॉन्स्टंट टर्मने फंक्शनला जर मल्टिप्लाय केलेला असेल आणि त्या मल्टिप्लाइड फंक्शनवरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर हा अल्जेब्रा सांगतो ती कॉन्स्टंट टर्म लिमिटच्या बाहेर घ्या. तर अशा या 5 अल्जेब्राचा आणि डेफिनेशनचा वापर करून आपण त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. एक्झाम्पल म्हणजे काय, तर लिमिट फाइंड आउट करणार आहोत. मग कुठल्या फंक्शनचे लिमिट्स फाइंड आउट करणार आहोत, तर या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला अल्जेब्राइक फंक्शन
म्हणजेच पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजेच एक्सच्या घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म असणाऱ्या, म्हणजे रिअल इक्वेशन असू द्या, क्वाड्रॅटिक असू द्या, क्युबिक इक्वेशन असू द्या, अशा पॉलिनॉमियल फंक्शनच्या एक्सच्या घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म असणाऱ्या फंक्शनचं आपण या ठिकाणी लिमिट्स फाइंड आउट करणार आहोत वेगवेगळ्या मेथडने. त्यानंतर सेकंड ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. ट्रिगोनॉमेट्री तुम्हाला झालेलं आहे पेपर फर्स्टमध्ये की साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट हे फंक्शन जर असतील आणि त्याचं जर लिमिट फाइंड आउट करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचा वापर करणार आहोत. त्यानंतर नंबर 3 आपण बघणार आहोत ते म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आणि नंबर 4 बघणार आहोत लॉगॅरिथमिक फंक्शन्स. त्या ठिकाणी आपण त्याची डेफिनेशन बघणार आहोत. तर अशा या 4 फंक्शन्सचे आपण या ठिकाणी लिमिट्स 1 बाय 1 फाइंड आउट करणार आहोत. आता सुरुवातीला पहिल्यांदा अल्जेब्राइक फंक्शन. अल्जेब्राइक म्हणजेच पॉलिनॉमियल फंक्शन, एक्सच्या घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म असणाऱ्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट आपण करणार आहोत. मग आता हे लिमिट्स फाइंड आउट करण्याची पहिली मेथड आपण जनरल वापरणार आहोत ती म्हणजे डायरेक्ट मेथड. पहिली मेथड कोणती वापरणार आहोत? डायरेक्ट मेथड. शब्दशः अर्थ येतो डायरेक्ट मेथड म्हणजेच काय, तर दिलेल्या फंक्शनमध्ये दिलेल्या व्हेरिएबलच्या ठिकाणी दिलेलं लिमिट जर पुट केलं आणि जर आपल्याला फायनाईट व्हॅल्यू मिळाली तर आपण त्या फंक्शनचं लिमिट डायरेक्ट मेथडने काढू शकतो. तर अशी ही मेथड आहे डायरेक्ट मेथड. मग त्यासाठीचं आपण एक्झाम्पल बघूया की इव्हॅल्युएट लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1. इव्हॅल्युएट करायचं आहे, लिमिट फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या फंक्शनचं? तर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1. कसलं फंक्शन आहे हे? अल्जेब्राइक फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन आहे. एक्सच्या घातांकांच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता पहिली मेथड आपण कोणती वापरणार आहोत? डायरेक्ट मेथड. काय सांगितलं मग अशी डायरेक्ट मेथड कशी वापरायची? तर दिलेल्या फंक्शनमध्ये दिलेल्या व्हेरिएबलच्या ठिकाणी दिलेलं लिमिट जर डायरेक्ट पुट केलं आणि जर फायनाईट व्हॅल्यू आली तर आपण त्या फंक्शनचं लिमिट डायरेक्ट मेथडने काढू शकतो, अन्यथा काढू शकत नाही. पुढची मेथड वापरायची. मग आता ते आपण तोंडी करू शकतो. अशी सोपीच एक्झाम्पल असतात. कॅल्क्युलेशन जास्त वास्ट नसते आपल्याला या ठिकाणी. मग आता एक्स व्हेरिएबल एक्सच्या ठिकाणी किती पुट करणार? दिलेलं लिमिट 2 पुट करणार. बघा बघ कॅल्क्युलेट करून 2 स्क्वेअर 4 प्लस 2 × 5 10 आणि -1 कॉन्स्टंट ॲज इट इज, कारण लिमिटचा परिणाम कॉन्स्टंट वरती होत नाही. मग अशीच आपण बघितलं. कॅल्क्युलेशन किती येते? 10 + 4 14 -1 दॅट इज इक्वल टू 13 आणि 13 ही फायनाईट व्हॅल्यू आहे. त्यामुळे आता आपण काय करू शकतो? ह्या एक्झाम्पलचं लिमिट कोणत्या मेथडने काढू शकतो? डायरेक्ट मेथडने काढू शकतो. Therefore we can solve this example. Let L is equal to, L म्हणजे लिमिट, दिलेलं फंक्शन लिमिट L is equal to limit as x tends to 2 x square plus 5x minus 2. मग आता किती फंक्शन्स आहेत? दिस वन, सेकंड अँड थर्ड. 3 फंक्शन्स आहेत. त्या 3 फंक्शनची बेरीज वजाबाकी आहे आणि लिमिट ऑपरेट करायचं आहे. मग काय सांगतो अल्जेब्रा? आधी अल्जेब्रा वापरायचा, नंतर लिमिट पुट करायचं. काय सांगतो अल्जेब्रा? सेपरेट लिमिट ऑपरेट करा. मग त्यानुसार इट इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 ऑफ दी फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 ऑफ दी फंक्शन 5x मायनस लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 ऑफ दी फंक्शन 1. नेक्स्ट अल्जेब्रा या ठिकाणी एक्स स्क्वेअर ही पॉवर फॉर्मल टर्म आहे. 5x 5 मल्टिप्लाइड आहेत x ला विच इज अ कॉन्स्टंट. मग 5 नंबरच्या अल्जेब्रानुसार ही कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लाइड लिमिटच्या बाहेर घेऊ शकतो आपण. देअरफॉर इट इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ दी फंक्शन x स्क्वेअर प्लस 5 × लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ दी फंक्शन x मायनस लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ दी फंक्शन 1. अल्जेब्रा वापरून झालेले आहेत. आता लिमिट पुट करूया. व्हेरिएबल एक्सच्या ठिकाणी किती लिमिट पुट करायचं? 2 पुट करायचं. देअरफॉर इट इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 5 × x चं लिमिट ॲज x टेन्स टू 2 मायनस 1 चं लिमिट ॲज x टेन्स टू 2 1च येणार आहे. काही जण 2 लिहितात. 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे. लिमिटचा परिणाम कॉन्स्टंट टर्मवरती होत नाही. त्याचं लिमिट आहे तेच राहते.
Calculation करूया. It is equal to 2 square is equal to 4 plus 5 into 2 is 10 minus 1 as it is. It is equal to 14 minus 1, that is equal to 13. Therefore limit of this given function is equal to 13. अशा प्रकारे आपण या एक्झाम्पलचं उत्तर कोणत्या मेथडने या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे? डायरेक्ट मेथडने फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल, लिमिट x टेंड्स टू 3 अंडर रूट 2x प्लस 6 अपॉन x. लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतो. इव्हॅल्युएट दी फॉलोइंग लिमिट. कोणत्या मेथडने कोणत्या टाईपने असं काहीही दिलेलं नसते. ते आपल्याला शोधून ते सोडवावं लागणार आहे. आता दिलेलं फंक्शन जर बघितलं तर अल्जेब्राइक फंक्शन आहे. एक्सच्या घातांकाच्या टर्म आपल्याला दिसतात. मग आता त्याच्यामध्ये पहिली मेथड आपण शिकलो डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड वापरता येते का ते बघूया. काय सांगितलं, कधी वापरता येईल डायरेक्ट मेथड? ज्या वेळेला दिलेल्या फंक्शनमध्ये दिलेल्या व्हेरिएबलच्या ठिकाणी दिलेलं लिमिट जर डायरेक्ट पुट केलं आणि जर फायनाईट व्हॅल्यू आली तरच आपण त्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्ट मेथड वापरू शकतो. इनफायनाईट जर व्हॅल्यू आली तर आपण डायरेक्ट मेथड वापरू शकत नाही. पुढच्या मेथड वापरायच्या. ठीक आहे, आता बघूया, चेक करूया. फायनाईट येते का इनफायनाईट? एक्स टेंड्स टू किती पुट करणार? 3. छेदामध्ये 3 पुट केलं, 3 तसंच राहते. त्यानंतर अंशामध्ये 3 into 2 6, 6 plus 6 12, रूट 12 अपॉन 3. मग रूट 12 अपॉन 3 ही फायनाईट व्हॅल्यू येणार आहे का इनफायनाईट येणार आहे? फायनाईट येणार आहे. म्हणजेच या एक्झाम्पलचं लिमिट आपण डायरेक्ट मेथडने फाइंड आउट करू शकतो. मग आता पहिल्यांदा अल्जेब्रा कोणता वापरणार या ठिकाणी? ॲडिशनचा वापरणार का डिव्हिजनचा वापरणार का मल्टिप्लिकेशनचा वापरणार? तिन्ही प्रोसेस दिसते. ही ॲडिशन पण दिसते, ही डिव्हिजन पण दिसते आणि ही मल्टिप्लिकेशन पण दिसते. कोणता अल्जेब्रा आधी वापरणार? तर डिव्हिजनचा आधी. कारण या फंक्शनची डिव्हिजन आधी आपण सपोज करणार, कारण हे रूटमध्ये ही ॲडिशन फॉर्म आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट ॲडिशनचा फॉर्म्युला न वापरता आपण डिव्हिजनचा आधी अल्जेब्रा वापरणार आहोत. मग डिव्हिजनचा अल्जेब्रा काय सांगतो की लिमिट सेपरेट ऑपरेट करा. therefore it is equal to limit as x tends to 3 of the function root 2x plus 6 divided by limit as x tends to 3 of the function x. नेक्स्ट या ठिकाणी ॲडिशन आहे. ॲडिशनचा अल्जेब्रा काय सांगतो? सेपरेट लिमिट ऑपरेट करा. therefore it is equal to अंडर रूट मध्ये ॲडिशन आहे. अंडर रूट मध्ये आपण लिमिट ऑपरेट करूया. अंडर रूट ऑफ limit as x tends to 3 of the function 2x plus limit as x tends to 3 of the function 6 divided by limit as x tends to 3 of the function x. And last algebra for multiplied the function by constant term. This constant term take out from the limit. Therefore it is equal to under root of 2 into limit as x tends to 3 of the function x plus limit as x tends to 3 of the function 6 divided by limit as x tends to 3 of the function x. आणि या स्टेपला आता लिमिटचे अल्जेब्रा वापरून झालेला आहे. आता लिमिट पुट करूया. ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल x असणार आहे त्या त्या ठिकाणी लिमिट x tends to 3 पुट करणार. therefore it is equal to under root 2 into 3 plus 6 limit 6 constant आहे divided by limit as x tends to 3 it is equal to 3. 3 into 2 6, 6 plus 6 12, that is equal to root 12 upon 3. This is the limit of the given function. तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट मेथडने या एक्झाम्पलचं लिमिट फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. लिमिट ॲज y टेंड्स टू 2. व्हेरिएबल y घेतलेला आहे. लिमिट ॲज y टेंड्स टू 2 y² minus 3 into y plus 2. तर या ठिकाणी व्हेरिएबल y आहे. आणि फंक्शन जर बघितलं तर कशा फॉर्ममध्ये आहे की ज्याच्यामध्ये सबट्रॅक्शन दिसते, ॲडिशन दिसते, मल्टिप्लिकेशन दिसते. मग आता या ठिकाणी डायरेक्ट मेथड या अल्जेब्राइक फंक्शनसाठी वापरता येते का नाही ते आधी आपण चेक करूया. डायरेक्ट मेथडनुसार व्हेरिएबलच्या ठिकाणी 2 पुट करणार. व्हेरिएबल y आहे. या ठिकाणी मला 2 चा स्क्वेअर 4, 4 minus 3 1.
हियर इज 2 + 2 4 4 × 1 4 म्हणजे फायनाईट व्हॅल्यू येते. म्हणजे आपण या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्ट मेथड वापरू शकतो. मग आता अल्जेब्रा वापरताना पहिला कोणता वापरणार, मल्टिप्लिकेशनचा का ॲडिशनचा का सबट्रॅक्शनचा? तर मल्टिप्लिकेशनचा, कारण ॲडिशन सबट्रॅक्शन सेपरेट नाही, ती मल्टिप्लाइड फॉर्ममध्ये आहे. तर आम्ही आधी मल्टिप्लिकेशनचा अल्जेब्रा वापरणार. तो अल्जेब्रा काय सांगतो, सेपरेट लिमिट ऑपरेटर आहे. लिमिट ॲज y टेंड्स टू 2 of the function y² - 3 into limit as y tends to 2 of the function y plus 2. Here is again a subtraction of two functions, operate limit separately, and here is also operate limit separately. Therefore it is equal to limit as y tends to 2 of the function y² minus limit as y tends to 2 of the function 3 into limit as y tends to 2 of the function y plus limit as y tends to 2 of the function 2. Again there is no multiplied constant term to the function, so we put the limit y tends to 2 in the variable. Therefore it is equal to y tends to 2, we get 2 square minus limit of the constant term is constant into limit as y tends to 2, limit is equal to 2 plus limit of the constant term is constant, and it is equal to 4 minus 3 is 1 into 4, that is equal to 4. Therefore we get limit of this function is equal to 4 by direct method. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिमिट या टॉपिकचं अल्जेब्राइक फंक्शनची पहिली मेथड या ठिकाणी बघितलेली आहे, डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड प्रत्येक एक्झाम्पलसाठी, मग ते कुठल्याही प्रकारचं फंक्शन असू द्या, आपल्याला डायरेक्ट मेथडने चेक करावंच लागतं की ते फंक्शनची सोल्युशन आपण डायरेक्ट मेथडने काढू शकतो की नाही. जर इनफायनाईट आलं तर आपण पुढची मेथड वापरणार, डायरेक्ट आलं तर पुढे जायची गरजच नाही. परंतु सहसा डायरेक्ट मेथडचं एक्झाम्पल विचारत नाही, परंतु प्रत्येक एक्झाम्पलची सुरुवात आपल्याला डायरेक्ट मेथडने करावीच लागते. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.